यात्रेनिमित्त खामगाव या ठिकाणी छबिना निघालेला आहे। छबिन्यासाठी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी खंबेश्वर महाराज यांच्या मंदिरामध्ये आपण जात आहोत। या गावची होळीपासून 5 दिवस या गावची यात्रा असते। या यात्रेमध्ये सर्व ग्रामस्थ गावकरी मोठ्या उत्साहात या गावची यात्रा साजरी करत असतात। आणि ह्या उत्सवामध्ये आज 5व्या दिवशी पारंपरिक माध्यमातून आज सोंगांचा कार्यक्रम होणार आहे। या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये असं एक खामगाव गाव आहे, या ठिकाणी पारंपरिक सोंगांचा कार्यक्रम हा 5व्या दिवशी केला जातो। म्हणजे पंचमीच्या दिवशी या गावची यात्रा असते। खंबेश्वर महाराज ही यात्रा पूर्वीपासून या गावची ग्रामदैवत आहे आणि या ग्रामदैवताच्या माध्यमातून आज सोंगांचा कार्यक्रम घेतला जात असतो। खंबेश्वर महाराज यांचं हे मंदिर आहे, पारंपरिक मंदिर असल्यामुळे या ठिकाणी आज यात्रेच्या निमित्ताने 5 दिवस या ठिकाणी यात्रा चालते। ही यात्रा मोठ्या उत्साहात केली जाते। आज आपण आतमध्ये देवाचं दर्शन घेणार आहोत। आतमध्ये जाऊया, चला। खंबेश्वर महाराज हे देवस्थान, खंबेश्वर महाराज या देवस्थानामध्ये आपण या ठिकाणी आलो आहे आणि हे ग्रामदैवत आहे। खंबेश्वर महाराज यांचं ग्रामदैवत आहे। पूर्वकालीन बांधकाम आहे या मंदिराचे। आपण जर पाहिलं तर कदाचित या मंदिराचं पूर्वकालीन म्हणजे पांडवकालीन बांधकाम दिसून येत आहे। आपण या मंदिराला अवश्य भेट द्यावी। खामगावमध्ये एकमेव असं ग्रामदैवत आहे, खंबेश्वर या नावाने जगप्रसिद्ध आहे। या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे। शंभू महादेवाचं हे मंदिर बोलले जातं आणि खंबेश्वर या महादेवाचं नाव आहे या मंदिराचं। महाराज काय सांगाल मंदिराबाबत, थोडी माहिती सांगाल का? खंबेश्वर म्हणून नाव आहे। खंबेश्वर का पडलं की आमच्या खंबाव खामकर इकडे चढला आणि आज गावसाला पावणारा खंबेश्वर आहे। हे देवस्थान किती दिवसापासून? 400 वर्षापासून। 400 वर्षापासून हे देवस्थान आहे। ह्याची म्हणजे पुजारी म्हणून तुम्ही आहात, काय नाव तुमचं? तरमगुरव। तुमची किती पिढी आहे आता? 10वी पिढी। 10वी पिढी आहे। 10वी पिढी। मित्रांनो, खंबेश्वर हे मंदिर खामगाव इथलं ग्रामदैवत आहे आणि हे गुरव यांची 10वी पिढी या ठिकाणी या महादेवाची सेवा करत आहे। खामगाव येथील होळीपासून यात्रा चालू असते। या यात्रेमध्ये खंबेश्वर महाराज या मंदिराची ग्रामदैवताची यात्रा असते आणि आज पंचमीच्या दिवशी या यात्रेचा शेवट असतो। या दिवशी आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये कुठेही असा कार्यक्रम होत नाही, असा कार्यक्रम या खामगाव या ठिकाणी होत असतो आणि या ठिकाणी शेवटच्या दिवशी सोंगांचा कार्यक्रम होत असतो। विविध जे 33 कोटी देव असतील किंवा अनेक काही विषय असतील या संदर्भामध्ये सोंग केले जातात आणि हा कार्यक्रम अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये कुठेही न भरता एकतर खामगाव आणि दुसरे म्हणजे राहू या ठिकाणी सोंगांचा कार्यक्रम केला जातो। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असा सोंगांचा कार्यक्रम कुठेही होत नाही। ताई, तुम्ही या खंबेश्वर देवस्थानाबद्दल काय सांगाल का? हे देवाची नाही, हे मंदिर आहे ना म्हणजे पौराणिक आहे आणि खूप छान म्हणजे होळीपासून यात्रा चालू होती। यात्रा चालू होती। तुमच्याकडे हौदही केला जातो, पण यावेळेस काय हौद दिसला नाही असं? वर्षाड असतो। मग हे मंदिर असं पांडवकालीन असल्यासारखं आहे का? पांडवकालीन आहे, पौराणिक आहे। तुमचं नाव काय? शैला दुधाळ। दुधाळ। तुम्ही ताई काय सांगाल?
या मंदिराची अशी काही नवस वगैरे केलं तर काही होतं, काही वाटतं का तुम्हाला? नवसाला पावणारा खंडेश्वर महाराज आहेत. मी असंही ऐकलंय की इथं जर नवीन लग्न झालं तर या गावाची एक परंपरा आहे, खांबावर खांब चढ होत नाही. बरं बरं. आणि मी एक असंही ऐकलंय की तुमच्याकडे ज्यावेळेस हौद असतो त्यावेळेस नवीन नवरी नवरदेव जर असेल तर काय असतं? जावयाला मान कसा दिला जातो? काय जावयाला मान देता तुम्ही? राहाडात बुडवतात, म्हणजे रंग केलेला असतो आणि त्या राहाडामध्ये तुम्ही त्या जावयाला मान देता. असं असं. मग ही परंपरा तुम्ही कुठे आणि ठिकाणी असते का? ही एक परंपरा म्हणजे जावयांनाचा मान आहे. ह्या खामगाव मध्ये ही परंपरा पूर्वीपासून असलेली आहे. महाराज या खामगाव येथील यात्रेनिमित्त निघालेल्या छबिन्यामध्ये ग्रामीण पारंपरिक ढोल लेझिमचा डाव चालू आहे. डाव सध्याला पारंपरिक खेळ हा बंद होत चाललेला आहे, परंतु खामगाव या ठिकाणी पारंपरिक ढोल लेझिमचा डाव आपल्याला पाहायला मिळत आहे. खामगाव या ठिकाणी खंडेश्वर महाराज यात्रेच्या निमित्ताने छबिनामध्ये पारंपरिक ढोल लेझिमचा खेळ आपण पाहिलेला आहे. जन आधार न्यूज या माध्यमातून आपल्याला दाखवण्यात